आज सकाळपासून वैशालीची खूप घाई चालली होती. लवकर मुलांची आवरून मुलांना नवऱ्याला डब्बा देऊन ती एका आश्रमशाळेत एका मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाहुणी म्हणून जाणार होती. घरी कुणी वडीलधारी माणसं नसल्याने तिला या छोट्या छोट्या सर्व गोष्टी कराव्या लागायच्या. ती कॉलेजवर प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. सर्व आवरून ती शाळेच्या कार्यक्रमात वेळेत हजर राहिली. तिथं पोचताच तिथल्या संस्थापकाने तिची त्या शाळेतील वर्षा नावाच्या एका मुलीशी ओळख करून दिली. कार्यक्रम पार पाडायची जबाबदारी तिची होती. अतिशय चुणचुणीत असं तिचं व्यक्तिमत्व होतं. सर्व कार्यक्रम अतिशय चोख पडला. बोलता बोलता ती सरांना म्हणाली, वर्षा खूप गुणी मुलगी आहे. किती आनंदात सर्व मन लावून तिनं पार पाडलं. अशी आनंदी माणसं मला फार आवडतात. तितक्यात सर वैशालीस म्हणाले, दिसतं तसं नसतं. मग त्यांनी तिला सांगायला सुरुवात केली, वर्षा एक अनाथ मुलगी आहे. तिनं तिचं सर्व बालपण या अनाथालयात घालवलं आहे. तिनं तिचं ग्रॅज्युएशन इथंच पार केलं. एका बँकेत काम करता करता तिचं वैभव नावाच्या मुलावर प्रेम झालं. दोघांचं लग्नही विना अडथळे पार पडलं. आता तिला घर, बँकेतील नोकरी सगळं सांभाळून संसार करायचा होता. हळूहळू संसार सुरू झाला. तिच्या नवऱ्याला तिला काहीच त्रास नव्हता. तो तिला भरपूर प्रेमाने सांभाळत होता. पण सासूबाई त्यांचं चालू असे, नोकरी कशाला हवी, बाईनं घर सांभाळावं, संसार करावा. बिचारीला सासूच्या रूपाने आई मिळेल अशी आशा होती. तीही जणू अर्धीच राहिली. दिवस हळूहळू पुढे जात होते. 4 वर्ष झाली लग्नाला तरी बाळ होत नव्हतं. सासूबाई, शेजारी यांच्या बोलण्यानं तिच्या मनाला फार वेदना होत होत्या. पण बिचारीने कधीच तोंडातून एक शब्द काढला नव्हता. दुःखाला कधीच तिने कवटाळून धरलं नव्हतं. वैभव तिच्या आयुष्यात आहे या सुखापेक्षा दुसऱ्या कोणत्याही दुःखाला ती मोठं मानत नव्हती. या रोजच्या धावपळीत एक दिवस अचानक तिला चक्कर आली आणि ती खाली कोसळली. वैभव जवळच होता. त्यानं तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तिला नीट तपासले. अशक्तपणा वाढल्याने चक्कर आली होती. पण इथेच त्या दोघांना एक अनपेक्षित आनंदाचा धक्का त्यांना मिळाला. आणि तो म्हणजे ते दोघं आई बाबा होणार होते. डॉक्टरांनी तिला काळजी घेण्यास सांगितलं. दोघेही आनंदात घरी आले. घरातील सर्वांना आनंदाची बातमी सांगितली. सर्वांना आनंद झाला. हळूहळू दिवस पुढे सरकत होते. दोघे नव्या स्वप्नांना पाहत आनंदी राहू लागले. सासूबाईसुद्धा आता मायेनं वागत होत्या. कसं बदललं चित्र तिलाच कळत नव्हतं. पण आता तिच्या सासूबाई आईसारखी तिची काळजी घेत होत्या. माहेर नसल्याने घरातील सर्वांनी तिचं डोहाळे पुरवले. डोहाळे जेवणाचा कार्यक्रमसुद्धा आनंदात साजरा केला. डिलिव्हरीची वेळ जवळ आली होती. एक दिवस तो दिवस उजडला. तिच्या पोटात कळा येऊ लागल्या. घरातील माणसांनी तिला लवकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. डॉक्टरांनी तपासून तिला ऑपरेशनसाठी आत घेतलं. पण नशीब असतं ते इथं या ऑपरेशनमध्ये ते फक्त तिला वाचवू शकत होते. शिवाय तिला पुन्हा बाळ होणं शक्य नव्हतं. त्यांनी वैभवानं घरच्यांना सर्व सांगितलं. सर्वांना विश्वासात घेऊन त्यांनी ऑपरेशन पार पाडलं. तिला धक्का बसू नये म्हणून फक्त बाळ वाचू शकलं नाही असं सांगून तिला घरी घेऊन आले. आता घरातील प्रत्येकजण तिची काळजी घेत होता. एक दिवस वैभवने तिला विश्वासात घेऊन अगदी मायेनं खरं सगळं सांगितलं. आपण पुन्हा आई होणार नाही कळल्यावर तिला फारच मोठा धक्का बसला. मोठ्याने रडत तिने मन मोकळं केलं. पण या धक्क्यातून तिला लवकर सावरता आलं नाही. तिचं हास्य हरवून गेलं. जगण्यासाठी माणूस जी धडपड करतोय, जी आशा असते तीच नाहीशी झालती. पुढील 5 ते 6 महिने ती उदासवानं जीवन जगत होती. आता मात्र हे पाहून सर्वांना त्रास होऊ लागला. नेहमीच हसरा चेहरा ठेवून घरात आनंद वाटणारी वर्षा कुठेतरी हरवली होती. सर्वांनी खूप प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही. एक दिवस वैभव तिच्या आश्रमाजवळून जात होता. अचानक त्याच्या डोक्यात काय विचार आला काय माहीत. त्यानं त्याच संध्याकाळी वर्षाला घेऊन त्या आश्रमात आला. येताना त्यानं तेथील मुलांसाठी खाऊ, वह्या, पुस्तकं, बऱ्याच वस्तू आणल्या होत्या. त्यानं त्या सर्व तिथे वाटल्या. त्यांच्यासोबत वेळ घालवला. थोड्या वेळात वैभव आणि वर्षा तेथील एका बाकावर बसले. वैभवने बोलता बोलता एक प्रश्न विचारला, वर्षा, आता तुझ्याजवळ मी आहे आणि माझे आई बाबा, आपण सगळे मिळून राहतो. तू स्वतः हे अनाथ मुलांचं आयुष्य जगली आहेस. तर आता सांग, तुझं दुःख मोठं आहे की यांचं? त्याच्या या प्रश्नानं वर्षा शांत झाली. काहीच बोलली नाही. दोघेही घरी आले. सकाळी उठून वर्षा पहिल्यासारखं कामाला लागली. पटापट सर्व कामं आवरून ती बँकेत गेली. आता हळूहळू ती बदलू लागली. मग तिने एक निर्णय घेतला की आपण 2 मुलांना दत्तक घ्यायचं. तिने घरातील सर्वांना विश्वासात घेऊन तो सांगितला.
सर्वांना तिचा निर्णय खूप खूप आवडला आणि त्यांनी आश्रमात जाऊन कायदेशीररित्या तेथील एक मुलगा आणि मुलीला दत्तक घेतले. आता त्या मुलांना आई बाबा आणि वर्षा आणि वैभवला मुलं मिळाली होती आणि त्यांचा संसार पुन्हा आनंदात सुरू झाला. इतकेच नाही तर आता ते दोघे आश्रमातील इतर मुलांना सुद्धा वेळ देऊ लागले. तेथील चिमुकल्या मुलांच्या आनंदात आपलं जीवन पुन्हा नव्याने जगू लागले. तेथील प्रत्येक मुलाचा वाढदिवस आणि इतर कार्यक्रम वर्षा आता पुढे होऊन साजरे करू लागली. हे सगळं ऐकून घेतल्यावर वैशालीच्या तोंडून एकच वाक्य निघालं, याला म्हणतात दुःखातही थाटला सुखाचा संसार. या कथेचे लेखक प्रशांत बामणे.